चॅलेंजिंग सिच्युएशन तुमच्या आतापर्यंतच्या प्रोफेशनल करिअरमध्ये कधी तुम्हाला आली होती का? आणि जर आली असेल तर तुम्ही त्यातनं कसे बाहेर पडला? हे बघा, बिझनेस म्हणल्यानंतर लॉस प्रॉफिट ह्या गोष्टी होतच असतात. बऱ्याचसे म्हणजे काही लोक डिफॉल्टर पण होतात, जे पैसे डुबले जातात, ह्या पण गोष्टी होतातच. शेवटी हे मार्केट आहे. भीती असते ना मला, भीती असते. पैसे नाही आले तर काय. हा, पण त्या गोष्टीला किंवा त्या भीती म्हणजे त्याला भीती समजून जर तुम्ही नाही उतरले धंद्यामध्ये तर तुम्ही मागच राहाल, म्हणजे ते एक पाऊल पुढे जाणारच नाही. पण असं होत नाही. म्हणजे पैसे तुम्ही जर बिझनेसमध्ये कंटिन्युअस अलर्ट असाल, ओके, म्हणजे तुम्ही एखाद्याला क्रेडिट दिलेलं आहे, ते क्रेडिट झाले की तुमचा फॉलोअप जात असेल, त्यांना मेल जात असेल, कॉल जात असेल, शेवटी पैसे हे ओढूनच काढावे लागतात. म्हणजे इझिली असं कुणी, म्हणजे ठीक आहे, म्हणजे जे काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे जे ऑटोमॅटिक सिस्टम्स आहेत, म्हणजे प्रोप्रायटर बेस जे छोट्या कंपन्या आहेत, तर ते पैसे असे खेचावच लागतात तुम्हाला. पण म्हणजे माझ्या आता ह्या 7-8 वर्षाच्या जर्नीमध्ये म्हणजे 1% पण आमचं डुबलेले नसते. ओके ओके. म्हणजे रिकव्हरी हे होतीच चांगली.